नवऱ्याची ढाल भाग 6. दुसऱ्या दिवशी सकाळी इनामदार हवेलीच्या विस्तीर्ण प्रांगणात पूर्व दिशेला तांबडं फुटलं आणि कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळातील चौघड्यांचे संथ सूर हवेत विरघळत वाड्याच्या जुन्या भिंतींना स्पर्श करू लागले. पण या पवित्र प्रकाशाच्या मागे हवेलीच्या आत मात्र एका भयंकर मानसिक युद्धाची मूक तयारी सुरू झाली होती. रात्रीच्या अंधारात सायली आणि राघवने ज्या गुप्त मोहिमेचे जाळे विणले होते त्याला प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ आता आली होती. सायलीने नेहमीप्रमाणे पहाटे उठून देवापुढील समई पेटवली. सासूबाईंच्या पथ्याचा काढा संथ मंद आचेवर उकळायला ठेवला आणि स्वतःच्या मनातील सर्व अस्वस्थता चेहऱ्याच्या एका शांत मुखवट्यामागे दडवून ती डायनिंग हॉलच्या दिशेने सरकली. तिथे अथांग सागरासारख्या पसरलेल्या त्या लाकडी डायनिंग टेबलवर शशिकांत मामा कधीच आपला नेहमीचा पांढरा शुभ्र निष्पाप कुर्ता परिधान करून वर्तमानपत्र वाचत बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर काल रात्री सायलीला मात दिल्याचा आणि ती हिशोबांची डायरी आपल्या वकिलीच्या केबिनमध्ये सुरक्षितपणे कैदेत ठेवल्याचा एक मग्रूर अदृश्य माज स्पष्टपणे ओसांडून वाहत होता. त्यांच्या शेजारीच प्रिया त्या लहान मुलाला कडेवर घेऊन सासूबाईंना गोड गोड बोलून आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करीत होती. काही वेळातच राघवसुद्धा कोट चढवून हातात आपली ऑफिसची बॅग घेऊन अतिशय गंभीर आणि खचलेल्या चेहऱ्याने पायऱ्यांवरून खाली उतरला. त्याच्या पावलांमधील तो नेहमीचा खंबीरपणा आज मुद्दाम त्याने स्वतः गायब केला होता, जेणेकरून शशिकांत मामांच्या अट्टल नजरेला त्यांच्या विजयाची खात्री पटावी. राघवने सुलोचनाबाईंच्या शेजारी येत अत्यंत कातर आणि थकलेल्या आवाजात सांगितलं, आई, पुण्यातल्या आपल्या हेड ऑफिसमधून अचानक एका इंटरनॅशनल क्लायंटचं वार्षिक ऑडिट मीटिंगचा निरोप आला आहे आणि जर मी आजच्या आज तिथे पोचलो नाही तर आपल्या कंपनीच्या नवीन कॉन्ट्रॅक्ट्सना मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे मला पुढील 2 दिवस शहराबाहेर जावे लागत आहे. राघवचे हे शब्द ऐकताच शशिकांत मामाच्या नजरेत एक चमक चतुर येऊन गेली. त्यांनी वर्तमानपत्राच्या आडून सायलीकडे पाहिले. सायलीने अगदी योग्य वेळी आपली चाल खेळत डोळे खाली करून अत्यंत हतबलतेने सासूबाईंना सांगितले, होय, आणि राघव जर पुण्याला बिझनेससाठी जात आहेत तर माझ्या पण कंपनीच्या मुंबईच्या हेड ऑफिसला एक महत्त्वाची वार्षिक परिषदेचं आयोजन केलं आहे आणि मी प्रोजेक्टेड असल्यामुळे तिथे माझे राहणे उपस्थित हे कायदेशीररित्या अनिवार्य आहे. पुरावे आणि कागदपत्रांच्या या मानसिक त्रासातून माझे मनही खूप अस्वस्थ झाले आहे. 2 दिवस कामात गेले तर मलाही जरा शांतता लाभेल म्हणून मग मी सुद्धा त्यांच्यासोबतच निघत आहे. सायलीच्या आवाजातील तो खोटा रडवेला सूर आणि पराभवाची ती शरणागती पाहून शशिकांत मामांच्या मनातील संशयाची शेवटची ठिणगीही पूर्णपणे विझून गेली. मामांनी मनात एक मोठा विजयी अट्टहास केला. त्यांना वाटले की वाघाची ही 2 पिल्ले पुरावा नष्ट झाल्यामुळे आता पूर्णपणे शक्तिहीन झाली आहेत आणि केवळ पोटा पाण्यासाठी व स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कोल्हापूर सोडून पळ काढत आहेत.
मामांनी सुलोचनाबाईंकडे पाहून कौतुकाने मान डोलावली आणि सुलोचनाबाईंनी नेहमीसारखी एक थंड उदासीन नजर सायलीवर टाकत त्यांना जाण्याची मूक परवानगी दिली. सायली आणि राघवने कसलाही वेळ न घालवता आपापल्या बॅग्स घेतल्या आणि ते हवेलीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आले. गाडीत बसताना सायलीने एक शेवटची तीक्ष्ण नजर शशिकांत मामांच्या त्या हसऱ्या चेहऱ्यावर टाकली आणि मनातल्या मनात म्हणाली, मामा, तुमची चतुर बुद्धी ज्या डायरीला शेवटचा विजय समजत आहे, त्या डायरीतील मायेची सावली हे नाव आता तुमच्या विनाशाचा नवा इतिहास लिहिणार आहे. राघवने गाडी स्टार्ट केली. टायरचा मोठा आवाज करत गाडी हवेलीच्या भव्य गेटच्या बाहेर पडली आणि गाडी जशी जशी कोल्हापूरच्या वेशीबाहेर हायवेला लागली तसा तसा त्या दोघांच्या चेहऱ्यावरील तो लाचारीचा मुखवटा एका सेकंदात गळून पडला. राघवचे डोळे आता सिंहासारखे करारी झाले होते. त्याने गाडीचा गिअर बदलून वेग थेट 100च्या पार नेला. महामार्गाच्या दुतर्फा असलेली झाडे वेगाने मागे पडत होती. जणू काही इनामदार घराण्याचा जुना भूतकाळ मागे टाकून ते एका नव्या भविष्याकडे झेप घेत होते. सायलीने खिडकीबाहेर पाहता पाहता आपल्या मोबाईलवर मुंबईच्या नकाशाचा माग काढायला सुरुवात केली. सायली अत्यंत खंबीर आवाजात म्हणाली, राघव, कोल्हापूर ते मुंबई हा प्रवास केवळ अंतराचा नाही, तर हा आपल्या अस्तित्वाचा लढा आहे. शशिकांत मामांना वाटते की त्यांनी इतिहास गाडला, पण त्यांना हे माहिती नाही की मुंबईच्या त्या अथांग गर्दीत लपलेले मायेची सावली अनाथालयच आता त्यांची उलटी गिनती सुरू करणार आहे. पण तिथलं मॅनेजमेंट आणि तिथले जुने रेकॉर्ड्स आपल्याला इतक्या सहजासहजी मिळतील का? कारण दिग्विजयने 5 वर्षांपूर्वी तिथे मोठी लाच देऊन देविकाताईंच्या खऱ्या मुलाला बोगस नावाखाली लपवले असणार. हे ऐकून राघवने स्टिअरिंगवर आपली पकड अधिक घट्ट केली. त्याच्या कपाळावरील शिरा संतापाने आणि निर्धाराने ताणल्या गेल्या होत्या. तो म्हणाला, सायली, जोपर्यंत तुझा हा नवरा तुझ्या सोबत उभा आहे तोपर्यंत मुंबईचे कोणतेही अनाथालय असो किंवा तिथले गुंड, कोणाचीच ताकद इनामदार घराण्याचा खरा वारस माझ्यापासून लपवून ठेवू शकत नाही. आपण थेट त्या जागेवर न जाता असं करू की आधी तिथल्या परिस्थितीचा थोडासा अंदाज घेऊया. सायली हो म्हणाली. दुपारची वेळ टळून संध्याकाळची तिन्ही सांज होऊ लागली होती आणि मुंबईच्या विस्तीर्ण उड्डाणपुलांची जाळी त्याच्या नजरेसमोर येऊ लागली. अरबी समुद्राकडून येणारा खारा वारा आणि मुंबईच्या गाड्यांचा अथांग कोलाहल यांच्यात सायली आणि राघवची गाडी थेट सायन आणि दादरच्या दिशेने सरकू लागली. सायलीच्या हातातील मोबाईलच्या स्क्रीनवर अखेर त्या गूढ जागेचा पत्ता लाल रंगाच्या बिंदूने चमकू लागला. मायेची सावली अनाथालय, मुंबई उपनगर. गाडी एका जुन्या, उंच आणि शेवाळलेल्या भिंतींनी वेढलेल्या अथांग इमारतीसमोर येऊन थांबली. त्या इमारतीच्या मुख्य लोखंडी वेशीवर गंजलेल्या अक्षरात लिहिले होते, मायेची सावली. तिथले वातावरण अत्यंत गूढ आणि अनाकलनीय वाटत होते. एवढ्या संध्याकाळीही तिथे एक विचित्र अशी शांतता पसरली होती. सायलीने गाडीचा दरवाजा उघडला
आणि तिच्या साडीचा पदर हवेत फडफडला आणि तिने राघवच्या डोळ्यात पाहिले. दोघांनाही कळून चुकले होते की ते आता अशा एका चक्रव्यूहात पाऊल ठेवत आहेत जिथून देविकाताईंचा खरा वारस बाहेर घेऊन पडणे म्हणजे थेट मृत्यूच्या जबड्यात हात घालण्यासारखेच होते. सायलीने त्या जुन्या गंजलेल्या लोखंडी वेशीकडे पाहिले आणि तिच्या पाठीवरून एक अनाकलनीय भीतीची सरसरून लाट धावून गेली. पण तिच्या डोळ्यातील निश्चयाचे तेज तसूभरही कमी झाले नव्हते. राघवने गाडी एका बाजूला पार्क केली, इंजिन बंद केले आणि तो गाडीतून उतरून सायलीच्या अगदी जवळ येऊन उभा राहिला. मुंबईच्या उपनगरातील ती संध्याकाळची वेळ हळूहळू गडद अंधारात बदलू लागली होती. आजूबाजूला असलेल्या वडाच्या आणि पिंपळाच्या अथांग झाडांमुळे त्या अनाथालयाच्या जुन्या इमारतीवर एक गूढ आणि भयावह सावली पडलेली दिसत होती. राघवने सायलीच्या खांद्यावर हात ठेवून अत्यंत संथ आणि खंबीर आवाजात सांगितले, सायली, आपण या चक्रव्यूहाच्या अगदी दारापाशी उभे आहोत. इथून पुढे पाऊल टाकताना आपल्याला एका चतुर शिकाऱ्यासारखं जाळं टाकावं लागेल. कारण 5 वर्षांपूर्वी दिग्विजयने जर देविकाताईच्या खऱ्या मुलाला इथं आणला असेल तर तिथल्या मॅनेजरला त्याने मोठी लाच देऊन तोंड बंद ठेवायला लावलं असणार. आणि आपण जर थेट इनामदार घराण्याचं नाव घेऊन आत गेलो तर ते सावध होतील आणि रेकॉर्ड्स लपवून टाकतील. राघवचे हे बोलणे ऐकून सायलीने त्याच्या बोलण्यावर गंभीरपणे मान डोलावली आणि आपल्या सुसंस्कृत तीक्ष्ण बुद्धीचा वापर करून एक नवीन डाव रचला. तिने आपल्या बॅगेतून एक डायरी आणि पेन काढला. स्वतःच्या चेहऱ्यावर एका मोठ्या कॉर्पोरेट सोशल ऑर्गनायझेशनच्या म्हणजेच NGOच्या प्रतिनिधीचा खोटा आव आणला आणि म्हणाली, राघव, आपण आज जाताना एक श्रीमंत जोडपे म्हणून जाऊया जे या अनाथालयाला खूप मोठी देणगी देणार आहेत आणि एका 3-4 वर्षाच्या मुलाला दत्तक घेण्याच्या विचारात आहेत. या आमिषापोटी तिथला मुख्य अधिकारी आपल्याला त्यांचे सर्व जुने रेकॉर्ड्स आणि मुलांची यादी दाखवायला एका पायावर तयार होईल. दोघांनीही स्वतःला सावरले आणि त्या गंजलेल्या गेटमधून आत प्रवेश केला. त्यांच्या पावलांचा आवाज त्या शांत आणि कोरड्या आवारात घुमत होता. अनाथालयाच्या मुख्य कार्यालयात एक जुना लाकडी टेबल आणि त्यावर अंधूक चालणारा पिवळा बल्ब जळत होता. जिथे एक 50शी उलटलेला चतुर डोळ्यांचा आणि चेहऱ्यावर कमालीची लवाडी असलेला मुख्य मॅनेजर सदाशिव बसून काहीतरी हिशोब लिहित होता. सायली आणि राघवला महागड्या कपड्यांमध्ये आणि एका सुसंस्कृत ढंगात आत आलेले पाहून सदाशिव ताडकन खुर्चीवरून उठला. त्याच्या लबाड चेहऱ्यावर एका क्षणात लाळ घोटणारे खोटे हसू उमटले आणि त्याने अत्यंत आदराने विचारले, या साहेब, मॅडम, इतक्या संध्याकाळी या गरिबाच्या मायेच्या छत्रात कसे काय येणे केले? मी आपली काय सेवा करू शकतो? राघवने सोफ्यावर बसत अत्यंत राजेशाही ढंगात सांगितले, हे बघा मॅनेजर साहेब, आम्ही पुण्याचे मोठे उद्योजक आहोत आणि आमच्या ट्रस्टतर्फे आम्ही मुंबईतील काही अनाथालयांना तब्बल 25 लाख रुपयांची मोठी देणगी देणार आहोत. तसेच आमच्या कुटुंबासाठी
आम्हाला एका 3 ते 4 वर्षाच्या देखण्या मुलाला दत्तक घ्यायचे आहे. जर तुमच्या अनाथालयाचे रेकॉर्ड्स आणि मुले आम्हाला पसंत पडली तर हा चेक आम्ही आजच्या आज तुमच्या स्वाधीन करू. 25 लाखांच्या देणगीचे नाव ऐकताच सदाशिवचे डोळे पैशांच्या हव्यासाने चमकू लागले. त्याच्या हाताला घाम सुटला आणि तो घाईघाईने कपाटाकडे धावला व म्हणाला, साहेब, तुम्ही अगदी योग्य जागी आला आहात. माझ्याकडे गेल्या 5 वर्षांतील सर्व मुलांची अधिकृत नोंदणी आणि त्यांचे रेकॉर्ड्स आहेत. मी आत्ताच्या आत्ता तुम्हाला ती मुख्य फाईल दाखवतो. सदाशिवने कपाटातून एक अत्यंत जुनी, धुळीने माखलेली मोठी काळी फाईल आणून टेबलवर ठेवली. सायलीच्या काळजाची धडधड आता कमालीची वाढलेली होती, कारण याच फाईलच्या पानांमध्ये देविकाताईंच्या खऱ्याखुऱ्या रक्ताच्या वारसाचे गुपित दडलेले होते. सायलीने अत्यंत सावधपणे ती फाईल आपल्या हातात घेतली आणि तिचे पाने एक एक करून उलटायला सुरुवात केली. 2016, 2017, 2018 आणि अखेर तिची नजर 14 मार्च या त्या विशिष्ट तारखेवर येऊन स्थिर झाली, ज्या रात्री देविकाताईंचे बाळ अनाथालयात आणले गेले होते. त्या पानावर एका 3 वर्षांच्या मुलाची नोंद होती, ज्याचे नाव कृष्णा असे बोगस लिहिले होते. पण त्या नावाच्या खाली असलेल्या पालकांच्या रकान्यात अज्ञात लिहिले असून बाजूला कंसात एका विशिष्ट व्यक्तीचा गुप्त सांकेतिक क्रमांक लिहिला होता. जो क्रमांक शशिकांत मामाच्या त्याच तळघरातील डायरीमध्ये सायलीने आपल्या डोळ्यांनी वाचला होता. सायलीला कळून चुकले की हा कृष्णा म्हणजेच दुसरा कोणी नसून देविकाताईंचा सख्खा मुलगा आणि इनामदार घराण्याचा खराखुरा वारस अंश आहे. तिने राघवकडे डोळ्यानेच इशारा केला. राघवने तो रोख ओळखला आणि सदाशिवचे लक्ष भरकटवण्यासाठी त्याला एका कोपऱ्यात नेऊन देणगीच्या चेकच्या कायदेशीर बाबी समजावून सांगायला सुरुवात केली. इकडे सायलीने कसलाही वेळ न घालवता त्या कृष्णा नावाच्या मुलाचा सध्याचा मुक्काम कुठे आहे हे पाहण्यासाठी पुढचे पान उघडले. पण पुढचे पान पाहताच सायलीच्या पायाखालची जमीनच सरकली आणि तिच्या तोंडचे पाणी पळाले, कारण त्या पानावर लाल शाईने मोठ्या अक्षरात लिहिले होते, हा मुलगा 2 दिवसांपूर्वीच शशिकांत विधाते म्हणजे मामा यांच्या आदेशावरून एका अज्ञात जागी हलवण्यात आला आहे. हे वाचून सायली शॉक होऊन तिथेच उभी राहिली. तिच्या अंगातून एक थंड बधिरतेची लहर धावून गेली, कारण शशिकांत मामा सायलीला तळघरात पकडण्यापूर्वीच 4 पावले पुढे चालले होते आणि त्यांनी पुराव्याचा तो जिवंत मोहरा आधीच तिथून गायब केला होता. सायलीने अत्यंत भीतीने राघवला आवाज दिला. राघव धावत टेबलापाशी आला आणि त्याने तो मजकूर वाचताच त्याचा चेहरा संतापाने आणि आश्चर्याने रक्तासारखा लाल झाला. सदाशिवला कळून चुकले की या दोघांनी त्याची फसवणूक केली आहे आणि ते देणगी देण्यासाठी आलेले नाहीत. सदाशिवने तात्काळ मागे सरकत आपल्या खिशातील फोन काढला आणि शशिकांत मामाला फोन लावण्यासाठी त्याचे बोट स्क्रीनवर धावू लागले. सदाशिवचे ते लबाड बोट जसे शशिकांत मामाच्या नंबरवर जाऊन थांबले आणि त्याने फोन कानाला लावला, तसा राघवच्या संयमाचा बांध एका सेकंदात तुटला. राघवने कसलाही विचार न करता एका चपळ बिबट्यासारखी झेप घेतली आणि सदाशिवच्या हातातील तो मोबाईल फोन अत्यंत ताकदीने हिसकावून थेट समोरच्या भिंतीवर फेकून मारला.
एका क्षणात त्या फोनचे 100 तुकडे होऊन तो जमिनीवर विखुरला. या सगळ्यामुळे सदाशिव भीतीने थर थर कापत 2 पावले मागे सरकला आणि ओरडणार इतक्यात राघवने त्याचा पांढरा शुभ्र कॉलर आपल्या मजबूत मुठीत घट्ट पकडला आणि त्याला त्या लाकडी टेबलावर जोरात आदळले. टेबलावरील तो पिवळा बल्ब थिस्तसीत बंद झाला आणि खोलीत फक्त खिडकीतून येणारा संध्याकाळचा अंधुक आणि निळा प्रकाश पसरला, ज्यामध्ये राघवचा चेहरा एखाद्या संतापलेल्या महाकालासारखा भयानक दिसत होता. राघवने कडक बर्फासारख्या थंड आणि धारदार आवाजात सदाशिवच्या छातीवर कोपर रोखत सांगितले, सदाशिव, जर स्वतःचा हा नश्वर देह इथून जिवंत बाहेर घेऊन जायचा असेल तर ओरडण्याचा मूर्खपणा करू नकोस. आम्हाला हे चांगलंच माहिती आहे की 25 लाखांच्या या अनाथालयाच्या नावाखाली तू शशिकांत मामाच्या पापाचे किती काळे पैसे पचवले आहेस. आत्ताच्या आत्ता सरळ भाषेत सांग की 2 दिवसांपूर्वी ज्या कृष्णा नावाच्या मुलाला तू मामांच्या सांगण्यावरून इथून हलवले आहेस त्याला नक्की कुठे लपवून ठेवले आहे. सदाशिवचा तो गोरा चेहरा भीतीने पांढरा फटफटीत पडला होता. त्याचे ओठ थरथरत होते आणि त्याच्या अंगाला भीतीने घाम सुटला होता. तो सायलीकडे आणि राघवकडे पाहत दोन्ही हात जोडून गयावया करू लागला. साहेब, साहेब, मला माफ करा. मला जीवे मारू नका. मी फक्त एक साधा मॅनेजर आहे. 5 वर्षांपूर्वी दिग्विजय इनामदार आणि शशिकांत वकील साहेबांनी मला तब्बल 10 लाख रुपये देऊन त्या बाळाला इथे ठेवायला सांगितले होते आणि या मुलाचे अस्तित्व जगासमोर कधीच येता कामा नये अशी सक्त ताकीद दिली होती. पण 2 दिवसांपूर्वी जेव्हा कोल्हापुरात काहीतरी गडबड झाली तेव्हा शशिकांत मामांचा मला अत्यंत घाबरलेला फोन आला. त्यांनी सांगितले की सायली इनामदार या अनाथालयापर्यंत पोचू शकतात, म्हणून त्यांनी त्यांच्या काही विश्वासू गुंडांना पाठवून त्या कृष्णाला इथून घेऊन गेले. हे ऐकताच सायलीने पुढे होऊन सदाशिवच्या डोळ्यांत डोळे रोखले. तिच्या नजरेत कोल्हापूरच्या देशमुखांचे ते करारी आणि सुसंस्कृत पण तितकेच आक्रमक तेज चमकत होते. ती म्हणाली, सदाशिव, तुझा खोटारडेपणा आम्हाला आधीच माहिती आहे. मामांचे ते गुंड त्या निष्पाप बाळाला घेऊन मुंबईच्या या अथांग गर्दीत कुठे गेले आहेत. जर तू आत्ता नाव सांगितलं नाहीस तर 25 लाखांची लाच आणि बाल अपहरणाचा आंतरराष्ट्रीय गुन्हा दाखल करून तुला याच खोलीत पोलिसांच्या हवाली करेन. तिथून तुझी सुटका जन्मभर होणार नाही. सदाशिवने भीतीने आपले डोळे मिटून घेतले आणि रडत रडत सांगितले, मॅडम, मॅडम, पोलिसांना सांगू नका. मला नक्की माहीत नाही, पण त्या गुंडांच्या गाडीवर अलिबागमधील एका मोठ्या खाजगी विलाचा पत्ता लिहिलेला होता. मामांचा अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर एक अत्यंत गुप्त आणि आलिशान बंगला आहे, ज्याची माहिती इनामदार कुटुंबातील कोणालाच नाही. त्या बंगल्याचे नाव आहे सागर निवास. मामांनी त्या कृष्णाला आणि त्याच्यासोबत 2 पहारेकऱ्यांना तिथेच नजरकैदेत ठेवले आहे, जेणेकरून कोर्टाचे पेपर्स पूर्ण होईपर्यंत तो कोणाच्याच हाती लागणार नाही. सदाशिवच्या तोंडून अलिबाग आणि सागर निवास हे नाव ऐकताच सायली आणि राघवने एकमेकांकडे पाहिले. सायलीच्या तीक्ष्ण बुद्धीला कळून चुकले की शशिकांत मामांनी कथेचा आणि पुराव्याचा तो जिवंत मोहरा अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर एका निर्जन जागी लपवून ठेवला आहे.
राघवने सदाशिवला एका झटक्यात बाजूला ढकलले आणि त्या अनाथालयाच्या काळ्या फाईलमधून त्या कृष्णाच्या बालपणाचा आणि त्याच्या डाव्या हातावरील एका विशिष्ट खुणेचा जुना रेकॉर्ड आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढून घेतला, जेणेकरून अलिबागला गेल्यावर खऱ्या कृष्णाची ओळख पटवणे सोपे जाईल. दोघेही वेगाने त्या कोंदट ऑफिसमधून बाहेर पडले आणि अनाथालयाच्या त्या गंजलेल्या गेटमधून थेट आपल्या गाडीपाशी आले. रात्रीचे 8 वाजले होते. मुंबईच्या रस्त्यांवर गाड्यांची अथांग गर्दी आणि समुद्राकडून येणाऱ्या लाटांचा संथ आवाज घुमत होता. राघवने गाडीत बसताच स्टेअरिंगवर हात मारला आणि म्हणाला, सायली, मामा आपल्यापेक्षा 2 पावले पुढे चालतोय हे मान्य, पण आत्ता आपल्याला रात्रीच्या याच प्रहरात मुंबई सोडून थेट अलिबागच्या दिशेनं धाव घ्यावी लागेल. कारण जर मामाला सदाशिवच्या फोन न लागण्यावरून संशय आला तर ते तिथल्या गुंडांना त्या बाळाला संपवण्याचा आदेश देऊ शकतात. सायलीने गाडीची काच खाली केली. रात्रीचा थंड आणि खारा वारा तिच्या चेहऱ्याला स्पर्श करून जात असताना तिच्या डोळ्यात एक भयंकर युद्धाचा थरार चमकत होता. तिने राघवचा हात घट्ट पकडला आणि अत्यंत करारी आवाजात सांगितले, राघव, काळोख कितीही गडद असला तरी तो सूर्याचा उदय रोखू शकत नाही. शशिकांत मामांनी जरी आमच्या देविकाताईंच्या अंशाला अलिबागच्या त्या अथांग समुद्राच्या किनाऱ्यावर लपवले असले तरी आज इनामदार घराण्याची ही सून त्या समुद्राच्या लाटांनाही चिरून आपल्या कुटुंबाचा खरा वारस परत आणणार आहे. गाडी अलिबागच्या दिशेने वळव. आज रात्री नात्यांचा आणि पापांचा अंतिम हिशोब त्या सागर निवासातच पूर्ण करू. राघवने गाडीचा गिअर बदलला आणि त्यांची गाडी मुंबईच्या उड्डाणपुलावरून थेट पेन आणि अलिबागच्या दिशेने जाणाऱ्या अंधाऱ्या महामार्गावर सुसाट वेगाने धावू लागली. प्रेक्षक हो, तुम्हाला ही कथा आवडली असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईकसुद्धा करा.